श्रीपादराजम शरणं प्रपद्ये. अध्याय 13. आनंद शर्मा यांचा वृत्तांत. शंकर भट्ट म्हणाले, मी सुब्बय्या श्रेष्ठी यांच्याकडून अनुमती घेऊन कुरवपुराच्या दिशेनं प्रयाण सुरू केलं. रात्रीच्या वेळी एका गावात आलो. माधुकरीसाठी कोणाच्या घरी जावं याच विचारत होतो. त्याच मार्गावरील एका घरासमोरील ओट्यावर एक ब्राह्मण सुखासीन होऊन शेजाऱ्यांशी बोलत असताना दिसलं. त्यांचे डोळे तेजस्वी होते आणि त्यातून कारुण्य रस ओसंडून वाहत होता. त्यांनी मला आदरानं घरात बोलावलं आणि जेवणास वाढलं. पोटभर जेवण झाल्यावर त्यांनी सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, मला आनंद शर्मा असं म्हणतात. मी गायत्री मंत्राचं अनुष्ठान करतो. थोड्या वेळापूर्वी गायत्री माता माझ्या अंतर्दृष्टीला दिसली आणि म्हणाली, एक दत्तभक्त येणार आहे, त्याला पोटभर जेव घाल. दत्तप्रभूंचं दर्शन घेतल्याचं फळ तुला लाभेल. तिनं सांगितल्याप्रमाणे आपलं दर्शन घेऊन मी कृतार्थ झालो. यावर मी म्हणालो, मी दत्तभक्तच आहे. सध्या दत्तप्रभू भूलोकात श्रीपाद श्रीवल्लभ या नावारूपानं आहेत. ते ऐकून त्यांच्या दर्शनासाठी मी कुरवपूरला निघालो आहे. माझं नाव शंकर भट्ट आहे. मी कर्नाटकी ब्राह्मण आहे. कण्व मुनी आश्रम कथा. माझं बोलणं ऐकून आनंद शर्मा हसले आणि म्हणाले, आमच्या वडिलांनी माझी मुंज केली होती तेव्हा एक अवधूत आले होते. आमच्या घरातील सर्वांनी त्यांची उत्तम प्रकारे सेवा केली. गायत्री मंत्रानुष्ठानाबद्दल त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. पेंचलकोन भागातील श्री नृसिंहाचं दर्शन घेण्याचा त्यांनी आदेश दिला. माझे वडील मला पेंचलकोनला घेऊन गेले. तेथील नृसिंहाचं दर्शन घेतल्यावर ते ध्यानस्थ झाले. ते ध्यान सकाळपासून रात्रीपर्यंत चालू होतं. मला भीती वाटली आणि भूकही लागली होती. कोणी एका अनोळखी गृहस्थानं मला जेवण आणून दिलं. तो महात्मा मला घेऊन दुर्गम असलेल्या जंगलातून एका डोंगरातील गुहेत गेला आणि तिथे तो अंतर्धान पावला. त्या गुहेत एक वृद्ध तपस्वी बसले होते. त्यांचे डोळे अग्निगोलकाप्रमाणे लाल होते. 101 ऋषी त्यांची सेवा करत होते. ते वृद्ध तपस्वी स्वतः कण्व मुनी होते. ती त्यांची तपोभूमी असून सेवा करणारे त्यांचे ते शिष्य होते. ते युवक दिसत असले तरी हजारो वर्षांचं त्यांचं वय आहे. अवधूत रूपातील श्री दत्तप्रभूंचं दर्शन घडल्यामुळे ते येथे येऊ शकले होते. मला संभ्रम पडून मी आश्चर्यचकित झालो आणि तोंडून एक शब्दही निघेना. शरीर कापू लागलं. तेवढ्यात कण्व महर्षी म्हणाले, सध्या दत्तप्रभू पिठिकापुरमला श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात आहेत. आमच्यावर जरा कृपादृष्टी पडू द्या असं त्यांना कळवा. तुला लवकरच श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुकांचं दर्शन होऊ दे. असा आशीर्वाद देऊन त्यांनी माझ्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवला. मी क्षणभरात वडिलांजवळ आलो. त्यांची समाधी उतरली होती. त्यानंतर आम्ही आमच्या गावी आलो. मला कण्व महर्षींच्या आश्रमात आलेला हा अनुभव, श्री दत्तप्रभूंचा नवा अवतार पिठिकापुरात आहे, हे सुद्धा मी माझ्या वडिलांना सांगितलं नाही. राजमहेंद्रीजवळील पट्टसाचला पुण्यक्षेत्र. काळ चालला होता. कण्व महर्षींच्या आशीर्वादानं मला ध्यानात पादुकांचं दर्शन होत असे. एकदा आमच्या घरी काही नातेवाईक आले. त्यांना पुण्य नदीत स्नान करून पुण्यक्षेत्रांचं दर्शन घेण्याची इच्छा होती. त्या नातेवाईकांनी माझ्या वडिलांना त्यांच्या बरोबर येण्याचा आग्रह केला. तो त्यांनी मान्य केला आणि मला सुद्धा यात्रेसाठी बरोबर घेतलं. राजमहेंद्री हे गोदावरी नदीच्या तीरावरील एक महापुण्य क्षेत्र आहे. राजमहेंद्रीच्या उत्तर दिशेस असलेल्या डोंगरावर काही ऋषी तपस्या करीत होते, तर काही पूर्व दिशेस असलेल्या पर्वतावर तपश्चर्या करत होते. राजमहेंद्रीपासून थोडं दूर असलेलं पट्टसाचला हे पुण्यक्षेत्र गोदावरीच्या मध्यावर आहे. महाशिवरात्रीच्या या शुभदिनी काही ऋषी पट्टसाचला या क्षेत्री येत, तर काही ऋषी राजमहेंद्रीतील कोटिलिंग क्षेत्रात वेदांचं स्वस्ती वाचन करीत. हे ऋषी परस्पर मध्यभागातून पूर्वेकडे येत. पश्चिम, उत्तर आणि दक्षिणेकडून येणारे ऋषीगण येदरुलपल्ली या गावी जमत असत. येदरुलपल्ली ग्रामास अगदी जवळ असणाऱ्या मुनिकुडली ग्रामामध्ये विश्राम घेऊन परस्पर चर्चा करीत. माझ्या भाग्यानं माझ्या वडिलांबरोबर मी मुनिकुडली ग्रामाचं दर्शन घेऊ शकलो. ही शेवटी श्री दत्तप्रभूंचीच लीला. कलियुगात श्री दत्तात्रेयांचं प्रथम अवतरण श्रीपाद श्रीवल्लभ. तिथे जमलेले ऋषीगण अत्यंत गहन असणारा वेदांत, योगशास्त्र, ज्योतिषशास्त्र यावर चर्चा करत होते. या चर्चेत भाग घेणारे सर्व महर्षी मुक्तकंठानं श्रीपाद श्रीवल्लभ पिठिकापुरममध्ये अवतरित होऊन कलियुगातील पूर्ण प्रथम दत्तावतार आहेत असं घोषित करत होते. भौतिक स्वरूपात त्यांचं दर्शन घेण्यासाठी सोय नसणारे ध्यानाच्या प्रक्रियेतून त्यांच्या हृदयामध्ये दर्शन करत होते.
हा अवतार अत्यंत शांतमय असून करुणारसानं परिपूर्ण आहे असं ते म्हणाले. माझे वडील मला पीठिकापुरमला घेऊन गेले. आमच्या बरोबर आलेले पंडितवृंद पादगया तीर्थात स्नान करून कुकुटेश्वर मंदिरामधील विविध देवतांचं दर्शन घेऊन पूजा करून वेदांचं पठण करून श्री बापनाचार्यालूंच्या घरी जाण्यास निघाले. श्री बापनार्युलू श्री अप्पळराज शर्मा त्या पंडितवृंदांबरोबर वेदस्वस्ती वाचन करून आम्हाला भेटले. ते दृश्य अत्यंत मनोहारी होतं. असं दिव्य भव्य दृश्य पाहावयास मिळणं हे सुद्धा पूर्वजन्माचं सुकृतच. श्रीपाद प्रभूंचं दिव्य मंगल स्वरूप वर्णन. आम्हा सर्वांसाठी श्री बापनार्युलूंच्या घरी मेजवानीचा थाट केला होता. त्यावेळी श्रीपादांचं वय 5 वर्षाहून कमीच होतं. लहान वयाचा तो दिव्य शिशू अत्यंत तेजोवंत, वर्चस्वी, सुंदर, अजानुबाहू, नेत्रद्वयात अनंत प्रेम करुणा भरून असलेला असा होता, ज्याचं वर्णन करता वेद थकले तेथे माझ्यासारख्या पामराची काय कथा. मी त्यांच्या श्रीचरणांना स्पर्श करून नमस्कार केला तेव्हा त्यांनी आपला अभयहस्त माझ्या शिरावर ठेवला. जन्मजन्मांतरापासून माझा अनुग्रह तुझ्यावर आहे. पुढच्या जन्मी व्यंकटय्या या नावानं अवधूत होऊन, निरताग्निहोत्री होऊन, दुष्काळ पडल्यावर पाऊस पाडण्याचं सामर्थ्य तुला प्राप्त होईल. तसंच सांसारिक लोकांना होणाऱ्या त्रासांचं शमन करण्यास समर्थ होशील असा श्रीपाद प्रभूंनी आशीर्वाद दिला. मी म्हणालो, श्रीपाद प्रभूंच्या लीला अद्भुत, अगम्य आणि अनाकलनीय आहेत. गायत्री मंत्राच्या साधनेतील रहस्य उलगडून दाखवण्याची कृपा करावी. श्रीपाद प्रभूंकडून गायत्री मंत्र सर्वाक्षर महिमा. आनंद शर्मा म्हणाले, गायत्री शक्ती विश्वव्याप्त आहे. तिच्याशी संबंध स्थापित केला असता सूक्ष्म प्रकृती स्वाधीन होते. तिच्या योगानं भौतिक, मानसिक तसंच आत्म्याशी संबंधित क्षेत्रातील सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त होऊ शकते. आपल्या शरीरात असंख्य नाड्यांचं जाळं पसरलं आहे. यातील काही नाड्या जुळल्या असता त्यांना ग्रंथी म्हणतात. जपयोगात श्रद्धा निष्ठा असलेल्या साधकांच्या मंत्रोच्चारानं या ग्रंथी जागृत होऊन त्यातील सुप्त शक्तींचा प्रादुर्भाव होतो. ओम या अक्षराचा उच्चार केला असता मस्तकातील भाग प्रभावित होतो. भू या अक्षराच्या उच्चारानं उजव्या डोळ्यावरील 4 बोटांचा कपाळाचा भाग जागृत होतो. भुवहा या उच्चारणानं मानवाच्या भ्रुकुटीच्या वरील 3 अंगुलींचा भाग प्रभावित होतो. स्वहा या अक्षराच्या उच्चारानं डाव्या डोळ्यावरील कपाळाचा 4 अंगुली इतका भाग जागृत होतो. तत् या उच्चारानं आज्ञाचक्रामध्ये असलेली तापिनी ग्रंथीतील सुप्त असलेली साफल्य शक्ती जागृत होते. स या उच्चारानं डाव्या डोळ्यातील सफलता नावाच्या ग्रंथीमध्ये सुप्त रूपानं असलेली पराक्रम शक्ती प्रभावित होते. वीचं उच्चारण केलं असता डाव्या डोळ्यांमधील विश्व ग्रंथीमध्ये स्थित असलेली पालन शक्ती जागृत होते. तू या अक्षराच्या उच्चारणानं डाव्या कानात असलेल्या तुष्टी नावाच्या ग्रंथीतील मंगळकर शक्ती प्रभावित होते. रव या अक्षराच्या उच्चारानं उजव्या कानात स्थित असलेल्या वरदा ग्रंथीतील योग नावाची शक्ती सिद्ध होते. रे चा उच्चार केला असता नासिकेच्या मुळाशी स्थित असलेल्या रेवती ग्रंथीतील प्रेमशक्तीची जागृती होते. णीच्या उच्चारानं वरील ओठावर असलेल्या सूक्ष्म ग्रंथीतील सुप्त शक्ती धन संध्य जागृत होते. यम या अक्षराच्या उच्चारानं आपल्या खालच्या ओठावर असलेल्या ज्ञान ग्रंथीतील तेज शक्तीची सिद्धी होते. भ या अक्षर समुदायाच्या उच्चारणानं कंठात असलेल्या भग ग्रंथीतील रक्षणाशक्ती जागृत होते. ऋगोचा उच्चार केला असता कंठकूपात स्थित असलेल्या गोमती नावाच्या ग्रंथीतील बुद्धिशक्तीची सिद्धी होते. दे या उच्चारानं डाव्या छातीच्या वरच्या भागात असलेल्या देविका ग्रंथीतील दमनशक्ती प्रभावित होते. व चा उच्चार उजव्या छातीतील वरील भागात असलेल्या वराही ग्रंथीतील निष्ठा शक्तीची सिद्धी करतो. स्य याच्या उच्चारणानं पोटाच्या वरील बाजूस ज्या ठिकाणी बरगड्या जुळतात इथे सिंहिणी नावाची ग्रंथी असते. या ग्रंथीतील धारणा शक्ती प्रभावित होते. धी च्या उच्चारणानं यकृतात असलेल्या ध्यान ग्रंथीतील प्राणशक्ती सिद्ध होते. म या अक्षराच्या उच्चारानं आपल्या प्लिहामध्ये असलेल्या मर्यादा ग्रंथीतील संयम शक्तीची जागृती होते. ही च्या उच्चारानं नाभीतील स्फुट ग्रंथीतील तपोशक्ती सिद्ध होते.
धी या अक्षराच्या उच्चारणानं पाठीच्या कण्याच्या खालील भागात असलेल्या मेघा ग्रंथीतील दूरदर्शिता शक्तीची सिद्धी होते. योच्या उच्चारणानं डाव्या भुजेत स्थित असलेल्या योगमाया ग्रंथीतील अंतर्निहित शक्ती जागृत होते. योच्या उच्चारणानं उजव्या भुजेमध्ये स्थित असलेल्या योगिनी ग्रंथीतील उत्पादन शक्ती जागृत होते. नहा या अक्षराच्या उच्चारणानं उजव्या कोपऱ्यामध्ये असलेल्या धारणी ग्रंथीतील सरसता शक्तीची सिद्धी होते. प्र या अक्षराच्या उच्चारणानं डाव्या कोपऱ्यात असलेल्या प्रभव ग्रंथीतील आदर्श नावाच्या शक्तीची जागृती होते. चो या अक्षराच्या उच्चारणानं उजव्या मनगटात स्थित असलेल्या उष्मा ग्रंथीतील साहस शक्तीची सिद्धी होते. द या अक्षराच्या उच्चारणानं उजव्या तळहातावर असलेल्या दृश्य नावाच्या ग्रंथीतील विवेक शक्तीची जागृती होते. यात या अक्षरद्वयांच्या उच्चारणानं डाव्या हातावरील निरंजन ग्रंथीतील सेवा शक्ती सिद्ध होते. अशा प्रकारे गायत्री मंत्रातील 24 अक्षरांचा 24 ग्रंथी आणि त्याच्या 24 प्रकारच्या शक्ती यांच्याशी निकटचा संबंध आहे. 9 ही संख्या न बदलणारी असून ब्रह्मतत्वाची सूचक आहे. 8 ही संख्या माया तत्वाला सूचित करणारी आहे. दो चपाती देवलक्ष्मी या वाक्याचं विवरण. श्री प्रभू त्यांना आवडणाऱ्या घरातून 2 पोळ्या म्हणजे चपात्यांचा स्वीकार करीत असत. ते दो चपाती देवलक्ष्मी असं म्हणण्याऐवजी दो चौपाती देवलक्ष्मी असं म्हणत. दो म्हणजे 2 ही संख्या, चौ म्हणजे 4. पतिदेव या शब्दात जगतप्रभू असलेल्या परमेश्वराची 9 ही संख्या सूचित होते. लक्ष्मी शब्द माया स्वरूप असलेल्या 8 या संख्येची सूचना देतो. म्हणून 2, 4, 9, 8 ही संख्या अद्भुत मानली जाते. तेच गायत्री स्वरूप आहे, परमात्मा स्वरूप आहे. पराशक्ती सुद्धा तेच आहे हे सुचवण्यासाठी या संख्या श्रीपाद प्रभू या पद्धतीनं जोडत असत. तेव्हा मी म्हणालो, महाराज मला गायत्री मंत्रातील 24 अक्षरांबद्दल तुम्ही सांगितलं, थोडंसं समजलं. 9 ही संख्या परमात्म स्वरूप म्हणता आणि 8 ही संख्या माया स्वरूपाची म्हणता ते मला तेवढंच समजलं नाही. नवम संख्या विवरण. आनंद शर्मा म्हणाले, अरे शंकर भट्टा, परमात्मा विश्वातीत आहे. तो कोणत्याही परिवर्तनानं बाधित होत नाही. 9 ही संख्या विचित्र आहे. 9ला 1 भागल्यास 9च येतात. 9ला 2 गुणल्यास 8 येतात. 1 आणि 8ची बेरीज 9च येते. 9ला 3 गुणल्यास 27 ही संख्या येते. 2 आणि 7ची बेरीज 9च येते. या प्रकारे कितीही संख्येनं गुणलं आणि येणाऱ्या संख्येचे आकडे एकत्र केल्यास 9 हीच संख्या येते. त्यामुळे 9 ही संख्या ब्रह्मतत्व सुचवते. गायत्री मंत्राचं विवरण. गायत्री मंत्र हा कल्पतरूप्रमाणे आहे. यातील ओंकार भूमीतून वर येणारा कोंब मानला जातो. भगवंत आहे याचं ज्ञान, परमेश्वरावरील निष्ठा ओंकाराच्या उच्चारणानं येते. हा कोंब 3 शाखांमध्ये भूहू, भुवहा, स्वहा याच्या रूपानं वाढतो. भू आत्मज्ञान मिळवून देण्यास समर्थ आहे. भुवहा जीव शरीर धारण करतो तेव्हा करायचा कर्मयोग सुचवतो. स्वहा समस्त द्वंद्वाला स्थिरत्व देऊन समाधी स्थिती देण्यास समर्थ करतो. भू या शाखेतून तत्सवितुः वरेण्यम या उपशाखा उद्भवल्या. शरीरधारकाला जीवाचं ज्ञान करून देण्यास तत् उपयोगी आहे. शक्तीला समुपार्जन करण्यासाठी सवितू याचं सहकार्य होतं. वरेण्यम मानवाला जंतू स्थितीतून दिव्य स्थितीला जाण्यास सहकारी होतो. भुवहा या शाखेतून भर्गो देवस्य धीमहि या 3 उपशाखा उत्पन्न झाल्या आहेत. भर्गो निर्मलत्व वाढवतो. देवस्य देवतांनाच केवळ साध्य असलेली दिव्य दृष्टी मिळवून देतो. धीमहीनं सद्गुणांची वृद्धी होते. स्वहा यातून धियोमुळे विवेक, योनहमुळे संयम, प्रचोदयातमुळे समस्त जीवसृष्टीचा सेवाभाव वाढीस लागतो. याकरता गायत्री कल्पवृक्षाच्या 3 शाखा आहेत. प्रत्येक शाखेत 3-3 उपशाखा. हे समजलं ना? म्हणून 2, 4, 9, 8 हे श्रीपादांचे सूचना करणारी संख्या आहे. यातील 9 या संख्येचं विवरण तुला सांगितलं. अष्टम म्हणजे 8 संख्येचं विवरण. 8 ही संख्या माया स्वरूप आहे. हे अनघा माता तत्व आहे. 8 1 गुणलं असता 8च येतात. 2 गुणल्यास 16 येतात. यातील 1 आणि 6 मिसळल्यास 7 येतात. हे 8 पेक्षा कमी आहेत. 8ला 3 गुणल्यास 24 ही संख्या येते. यातील 2 आणि 4ची बेरीज केल्यास 6 येतात. हे 7पेक्षा कमी आहेत. याप्रमाणे
सृष्टीतील समस्त जीवराशीमधील शक्तिहरण सामर्थ्य जगन्मातेत आहे. कोणी कितीही मोठा असला तरी त्याला लहान करून दाखवण्याची शक्ती मायेत आहे. श्रीपाद श्रीवल्लभ गायत्री माता स्वरूप आहेत. ते अनघा देवी समवेत श्री दत्त आहेत. त्यांची मनोवाक काय कर्मानं आराधना करण्यानं सर्व इच्छा पूर्ण होतात. गायत्री मातेमध्ये प्रातःकाळी हंसारूढ असलेली ब्राह्मी शक्ती असते, मध्यान्ह काळात गरुडारूढ असलेली वैष्णवी शक्ती असते आणि सायंकाळी वृषभारूढ असलेली शांभवी शक्ती असते. गायत्री मंत्राची अधिष्ठात्री देवता सविता आहे. त्रेतायुगात श्री पीठिकापुरात भारद्वाज महर्षींनी सावित्र काठक चयन केल्याचं फळस्वरूप श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार झाला. सविता देवता प्रातःकाळी ऋग्वेद रूपात असते, रात्री अथर्ववेद रूपात असते. आपल्या डोळ्यांना दिसणारा सूर्य केवळ एक प्रतीकरूप आहे. योगी जेव्हा महाउन्नत स्थितीला पोचतात तेव्हा त्रिकोणाकार असलेल्या महाजाज्वल्यमान प्रकाशमान ब्रह्मयोनीचं दर्शन घेऊ शकतात. यातूनच कोट्यान कोटी ब्रह्मांड प्रतिक्षणाला उत्पन्न होतात आणि प्रतिक्षणी संरक्षण होत असतं, प्रतिक्षणाला विध्वंस होत असतो. असंख्य असणाऱ्या खगोलातील सृष्टी स्थिती लय घडवणाऱ्या शक्तीचं सावित्री हे नाव आहे. असं असलं तरी गायत्री आणि सावित्री या अभिन्न आहेत. जीवाची आध्यात्मिक उन्नती गायत्री मातेच्या अनुग्रहानं होते. इहलोकातील सर्व सुखोपभोगांचा अनुभव घेण्यासाठी, परलोकातील विमुक्त स्थितीतील दिव्यानंदाचा अनुभव घेण्यासाठी दोहीमध्ये समन्वय होणं आवश्यक आहे. श्रीपादांच्या चरणाश्रितांना इह परलोक दोन्हीचा लाभ होतो. इतर देवता आणि श्री दत्तात्रेयांच्या आराधनेतील फरक हाच आहे. मला आनंद शर्मा महोदयांनी दिलेला सल्ला किती अपूर्व होता. तेव्हा मी म्हणालो, महाराज तुम्ही किती धन्य आहात. श्रीपाद प्रभू जेव्हा नृसिंह सरस्वती अवतार धारण करतील त्यावेळी आपण त्यांचे गुरु होऊन संन्यास दीक्षा प्रदान कराल. त्या जन्मात आपण श्रीकृष्ण सरस्वती या नावानं संन्यास धर्माचं आचरण करीत असणार. यावर आनंद शर्मा म्हणाले, भगवंताचा अवतारच भक्तांसाठी असतो. ते मानवरूप धारण करून पृथ्वीवर येऊन आपल्या आदर्श आचारसंपन्न जीवनानं सर्व मानवांना शिकवण देतात. ते स्वतः सर्वज्ञ असले तरी सुद्धा गुरूंचा स्वीकार करून समाजाला गुरूच्या आवश्यकतेचं महत्त्व आपल्या कृतीनं समजावून देतात. अवतारी पुरुषाचं गुरु होण्याची क्षमता एखाद्यालाच लाभते. अवतारी पुरुष जन्माला यायचे म्हणजे त्या वंशात पूर्वीच्या 80 पिढ्यांनी पुण्यसंचय केलेला असतो. तसंच अवतारी पुरुषाचे गुरु होणाऱ्या व्यक्तीचा वंश परमपवित्र पुण्यवान असावा लागतो. बापनाचार्युलू आणि सायणाचार्य यांच्या वंशाचे अनेक पिढ्यांपासून संबंध होते. मल्हादीच्या घरी मुलगी झाली तर वाजपेय याजुलूंच्या घरची सून होणार आणि वाजपेय याजुलूंच्या घरी मुलगी झाल्यास मल्हादींची सून होणार असं गमतीनं म्हणत असत. बापनार्यांची मुलगी सकल सौभाग्यवती सुमती वाजपेय याजुलूंच्या घरी दिली नाही. तिचा विवाह विधिलिखित अगोचर असलेल्या दिव्य घंटीकोटा अप्पळराजू शर्मा यांच्याबरोबर झाला. साक्षात दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्या मातेचा रक्तसंबंध असलेल्या वाजपेय याजुलूंचा सुद्धा उद्धार केला. माधवाचार्यांना श्रीपाद प्रभूंबद्दल अतिवात्सल्य भाव होता. हेच पुढे विद्यारण्य महर्षी झाले. त्यांचे शिष्य मलयानंद, त्यांचे शिष्य देवतीर्थ, त्यांचे शिष्य यादवेंद्र सरस्वती आणि यादवेंद्र सरस्वतींचे शिष्य श्रीकृष्ण सरस्वती. विद्यारण्य महर्षी आणि कृष्ण सरस्वती यांच्यामध्ये गुरु शिष्यांच्या 3 पिढ्या होतील. श्री विद्यारण्य हेच कृष्ण सरस्वतीच्या रूपानं अवतरित होतील आणि ते श्रीपादांच्या नंतरच्या अवतारातील गुरुपद शोभविणार आहेत. श्रीपाद नित्य सत्यवचन बोलत. त्यांनी उच्चारलेलं प्रत्येक वाक्य सत्य होत असे. एकदा सुमती महाराणी श्रीपादांना स्नान घालत होते. तेवढ्यात वेंकटप्पय्या श्रेष्ठी तिथं आले. त्यांना पाहून श्रीपाद म्हणाले, आपलं गोत्र मार्कंडेय का? हे ऐकून उत्तर न देता श्रीपादांचं गोड बोलणं ऐकून ते हसले. वास्तविक पाहता श्रीपादांचं गोत्र भारद्वाज होतं. श्रीपादांना वाटलं वेंकटप्पय्या श्रेष्ठी सुद्धा आपले गोत्रज आहेत. स्नानानंतर सुमती देवीनी गुंडीतील पाणी ओवाळून टाकलं आणि मार्कंडेयासारखा आयुष्यमान हो असा आशीर्वाद दिला. मार्कंडेयाला 16 वर्षांचं आयुष्य होतं. पुढे शिवाच्या आशीर्वादानं तो चिरंजीव झाला. श्रीपाद प्रभू 16 वर्षेपर्यंतच आई वडिलांजवळ राहणार हे वर्म गर्भितपणे सुचवलं होतं.
16 वर्षांनंतर मार्कंडेयाने गृहत्याग केला होता आणि ते चिरंजीव झाले. श्रीपाद प्रभू सुद्धा 16 वर्ष आईवडिलांकडे राहिले आणि नंतर जगद्गुरू झाले. नंतर यथाकाली गुप्त झाले. त्यांच्या शरीराला चिरंजीवित्व लाभलं. आपण ज्या स्वरूपात श्रीपादांना पाहतो त्याच स्वरूपात अत्री अनसूयेच्या कुमाराच्या रूपात ते अवतरले होते, असं त्यांनी आपल्या वक्तव्यात अनेक वेळा सांगितलं होतं. श्रीपादांची विविध रूप. श्रीपाद प्रभू त्यांच्या योगशक्तीला बहिर्मुख करून स्त्री रूपात दर्शन देत असत. तसंच त्यांच्या योगशक्तीचं दर्शन सुद्धा आपल्या साधकांना देत असत. हे किती अपूर्व होतं. कुंडलिनी शक्ती अशी बहिर्मुख केवळ दत्तात्रय भगवानच करू शकत. 16 वर्षाच्या वयाचे असतानाचे नवयौवन दंपती रूप श्रीपाद प्रभूंनी त्यांच्या मातापिता नरसिंहवर्मा पतिपत्नी, बापनार्युलू राजमांबा, वेंकटप्पय्या श्रेष्ठी दाम्पत्य या सर्वांना आपल्या अद्भुत लीला शक्तीचं स्वरूप दाखवलं. श्रीपादांच्या 16व्या वर्षी त्यांचा विवाह करावा अशी त्यांच्या मातापित्यांची फार इच्छा होती, परंतु त्यांची निराशाच झाली. श्रीपादांनी सुमती मातेस अवधूत रूपात दर्शन दिलं होतं तेव्हा सांगितलं होतं, माते, तुझा मुलगा 16 वर्षाचा होईपर्यंत तुझ्याजवळ राहील. त्याच्या विवाहाचा संकल्प केला तर तो ऐकणार नाही, गृहत्याग करून निघून जाईल. त्यासाठी त्याच्या मनाप्रमाणे वागावं. श्री अनघा दत्त हे आदि दाम्पत्य आहेत. त्यांना जन्ममरण नाही. ते सर्वदा लीला विहार करतात. ते श्रीपाद वल्लभांच्या रूपात, नृसिंह सरस्वतींच्या रूपात, स्वामी समर्थांच्या रूपात अर्धनारीश्वर होऊन राहतील. मंडलकाल अर्चना आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचं पारायण केल्यानं मिळणारं फळ. श्रीपादांचा गणेश चतुर्थीस अवतार झाला हे विशेष आहे. लाभ हा गणेशाचा पुत्र एका युगात लाभाद महर्षी या नावानं नावाजला होता. तोच श्रीकृष्ण अवतारात नंद या रूपात जन्मास आला. श्री वासवी माता या भूमीवर भास्कराचार्य या नावानं अवतरल्या. लाभ श्रीपाद श्रीवल्लभाच्या अवतार कालात त्यांचे आजोबांच्या स्वरूपात जन्मास आले होते. आपल्या तत्वामध्ये विघ्न विनाशक तत्व स्थिर करून श्रीपाद प्रभू अवतरले. ते अवतरले तेव्हा चित्रा नक्षत्र होतं. त्या नक्षत्रापासून 27वं नक्षत्र म्हणजे हस्त नक्षत्र असताना ते कुरवपुरात अदृश्य झाले. जन्मपत्रिकेप्रमाणे 27 नक्षत्रात भ्रमण करणाऱ्या नवग्रहापासून मिळणारं अनिष्ट फळ निघून जाण्यासाठी श्रीपादांचे भक्त मंडल दीक्षा घेतात. एका मंडलामध्ये श्रद्धा भक्तीनं श्रीपादांचं अर्चन केल्यास किंवा त्यांच्या दिव्य चरित्राचं पारायण केल्यास सर्व कामनांची सिद्धी होते. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे एका एका दिशेनं आपली स्पंदनं आणि प्रकंपनं सोडित असतात. त्यांचे प्रकंपन वेगवेगळ्या 40 दिशांमध्ये प्रसरण पावतात. या 40 दिशांमधून होणारे प्रकंपन थांबवून श्रीपाद प्रभूंनी वळवलं तर ते श्रीपादांच्या चैतन्यात विलीन होतात. या 40 दिशांमधून होणारं प्रकंपन थांबवून श्रीपाद प्रभूंकडे वळवलं तर ते श्रीपादांच्या चैतन्यात विलीन होतात. तिथं ते आवश्यक बदल घडवून स्पंदनामध्ये रूपांतरित होऊन साधकाकडे पुन्हा येतात. यानंतर साधकाच्या धर्मानुकूल सर्व इच्छा पूर्ण होतात. अरे शंकर भट्टा, तू श्रीपाद प्रभूंचं चरित्र लेखन करशील असं अंतःदृष्टीनं कळलं आहे. लोकांमध्ये व्यवहारात असलेल्या पारायण ग्रंथात लेखकांची वंशावळी केवळ मनात नसताना रचली गेलेली स्तोत्र वगैरे असतात. तू लिहिलेल्या प्रभूचरित्रामध्ये तुझ्या वंशावळीची आवश्यकता नाही. प्रभूंचं ध्यान करून तुझ्या अंतर्नेत्रामध्ये श्रीपादांना समोर आणून सर्वांना सुलभतेनं समजेल अशा रीतीनं रचना करशील तेव्हा श्रीपादांचं चैतन्य तुझ्या लेखणीद्वारे जे विवरण करेल तेच सत्य होईल. या प्रकारे स्फूर्तीने लिहिलेला ग्रंथ किंवा उच्चारलेले मंत्र छंदोबद्ध असण्याची आवश्यकता नाही. काही महाभक्तांना दैवी साक्षात्कार होऊन त्यांच्या त्यांच्या स्थानिक भाषेत स्तोत्र प्रार्थना स्फुरतील. त्या छंदोबद्ध व्याकरण दृष्ट्या अगदी बरोबर असण्याची गरज नाही. भक्त जी पद म्हणतील त्या पदामध्ये परमेश्वरानं संतुष्ट होऊन वर दिलेला असल्यानं त्यामध्ये परमेश्वराची अनुग्रह शक्ती असते. त्या पदांमध्ये असलेल्या स्तोत्रांचं आपण पठण केल्यास आपलं चैतन्य तत्काळ भगवान चैतन्याशी सामिप्य पावतं. परमेश्वर भावप्रिय आहे, भाष्यप्रिय नाही. भावना म्हणजे शाश्वत भक्ती. श्रीपाद प्रभूंचे मल्लादी, वेंकटप्पय्या श्रेष्ठी आणि वत्सवाई या 3 कुटुंबाशी अत्यंत सख्य होतं. एका सणाच्या निमित्तानं वेंकटप्पा श्रेष्ठींनी अप्पळ राजू दाम्पत्यास त्यांच्या घरी आमंत्रित केलं होतं. त्या दिवशी श्रेष्ठी बरेच गंभीर दिसत होते.
त्याला तसंच कारण होतं. पिठिकापुरममधील एका सुप्रसिद्ध ज्योतिषानं श्रेष्ठींच्या मृत्यूची वेळ, दिवस, वार, तिथी सर्व सांगितलं होतं. त्यांचं ज्योतिष आतापर्यंत कधी खोटं ठरलं नव्हतं. हेच कारण श्रेष्ठींच्या गंभीरपणाचं होतं. त्या ज्योतिषानं अशी प्रतिज्ञा केली होती की त्यांची भविष्यवाणी खोटी ठरल्यास तो मुंडन करून गाढवावर बसून गावभर फिरेल. अपमृत्यू टाळण्यासाठी अप्पळ राजू शर्मा यांनी कालाग्नी शमनाची पूजा करून त्याचा प्रसाद श्रेष्ठींना आणून दिला. थोड्याच वेळात सुमती महाराणी भरजरी वस्त्र परिधान करून श्रीपादास घेऊन श्रेष्ठींकडे आली. तेवढ्यात श्रेष्ठींच्या हृदयात असह्य वेदना होऊ लागल्यानं ते मोठ्यानं आई असं ओरडू लागले. सुमती त्यांच्याकडे धावतच गेली. त्या दिव्य मंगल स्वरूपातल्या साध्वीनं आपल्या दिव्य श्रीहस्तानं श्रेष्ठींच्या हृदयावर स्पर्श केला. त्याच वेळी श्रीपाद जा असं जोरात ओरडले. श्रेष्ठींच्या घरात एक बैल होता. त्यानं तडफडून काही क्षणातच आपले प्राण सोडले आणि श्रेष्ठी वाचले. ही बातमी कळताच ज्योतिषी धावतच श्रेष्ठींच्या घरी आला. आपली भविष्यवाणी चुकल्याची त्याला खंत वाटली. श्रीपाद त्या ज्योतिषास म्हणाले, तू ज्योतिषाचा खूप अभ्यास केलायस, परंतु सर्व ज्योतींची ज्योती मी असताना श्रेष्ठींना मृत्यूभय कसलं? तू शिरोमुंडन करून गाढवावरून फिरायची गरज नाही. तुला पश्चाताप झाला हेच पुरे. तुझे वडील जिवंत असताना त्यांनी श्रेष्ठींकडून कर्ज घेतलं होतं. ते परत न करता खोटच गायत्रीची शपथ घेऊन सांगितलं की त्यांनी ते परत केलंय. या पापामुळं त्यांना श्रेष्ठींच्या घरी बैलाचा जन्म घ्यावा लागला. हीन योनीत असलेल्या तुझ्या वडिलांना उत्तम जन्माचा प्रसाद दिला. श्रेष्ठींच्या अपमृत्यूचं कर्मफल बैलाकडे वळवलं. तू या बैलाचा दाह संस्कार करून अन्नदान कर. तुझ्या वडिलांचं वाईट कर्मफल नष्ट होऊन उत्तम गती प्राप्त होईल. श्रीपादांच्या सांगण्यानुसार त्या ज्योतिषानं केलं. श्रीपाद प्रभू अनेक प्रकारे प्राण रक्षण करू शकतात. श्रीपाद योगसंपन्न अवतार आहेत. त्यांना काहीच असाध्य नाही. उच्छ्वास निश्वासाच्या गतीचं विच्छेदन केल्यानं मुक्ती प्राप्त करून घेणं सोपं आहे. क्रियायोगी ज्यांची प्राणशक्ती आज्ञा, विशुद्ध, अनाहत, मणिपूर, स्वाधिष्ठान मूलाधार चक्रात फिरवून वरून खाली, खालून वर परिभ्रमण करतात. एका क्रियेला लागणारा वेळ 1 वर्षामध्ये साधारण होणाऱ्या आध्यात्मिक विकासा एवढा असतो. रात्र दिवसाच्या 1/3 वेळात 1000 क्रिया झाल्या तर केवळ 3 वर्षात सहजतेनं प्रकृतीद्वारा 10 लाख वर्षात होणारा परिणाम दिसून येतो. आनंद शर्मांच्या चांगल्या गोष्टी ऐकून मला खूप माहिती मिळाली. मी सकाळचा अन्नी काटपून श्री आनंद शर्मांचा निरोप घेऊन श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनासाठी कुरवपूरकडे निघालो. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. फलश्रुती व्यवसाय वृद्धी, पशुवृद्धी.